पोटात दुखते रे बाबा. 8 दिवस झाले दारूचा एक थेंब नाही भेटला. अरे मरतो साला काही एखादा कुल्लू चालू कुठं पडला. अरे रे अरे बापरे मरते का रे माणूस. साला मोठा दुखतात पोटात. घरामध्ये काय आहे बी नाही. बकरी पैसे देत नाही. तिला पैसे मागितले तर म्हणते कशी दारू प्यायल्याने कोणाचा भला झाला का. दारू पिणारी माणसे दुःखी असतात. मी दुःखी आहे का. आई आहे दुःखी. काय करू. आज जर नाही भेटली तर काही खरं नाही. काहीतरी करावंच लागेल. त्याला घरात काही आहे का पाहतो. काही ना काही विकल्याशिवाय पोट भरणार. एवढेच बाकी आहेत. 10 रुपयात जाईल. ते 5, 15 आणि हा ढोबर जास्तीत जास्त 10-15 रुपये म्हणजे 30 रुपये. तरी पण 20 रुपये कमी जाऊन जाईल. आता अजून काय घरामध्ये. या खुर्चीचे 100 रुपये नक्की भेटतील. तिला विकून टाकतो आणि मस्त आज आणि उद्याची सोय होऊन जाते. चाल. अबे बकरी आली का बे शेबडी. पोटात दुखते बाई. आता पोटात दुखण्याचा खाली बसण्याशी काय संबंध आहे. अरे बाबा खाली बसतो तर या पायाचा नेट लागते पोटाला. तसं बरं वाटते. काय बाबा तुम्ही. चला उठा इथे खुर्चीवर बसा. बाई खुर्चीवर असं बसायला जमते का बाई. बाबा उठा आणि खुर्चीवर बसा. ती खुर्ची आहे ना बसायला. राहू बाई. बाबा हो मला झाडझूड करायची घरात ते फरची पुसायची. उठा. अरे आपल्या मायासारखी जिद्दी आहे रे. उठा म्हणते ना. पायाने ओढता ना. वाटी ग्लास. तुमच्या मागे काय आहे. बाकी काही नाही. तुमच्या मागे काय आहे. काहीच नाही आहे बेटा. दोन्ही हात दाखवा. काय आहे बाबा. तुमच्या मागे काय आहे. म्हणजे तुम्हाला दारूची पर्यंत चढली की आता घरातील भांडी सुद्धा लवकर पडायला लागली. बाबा हो तुम्ही काय चालवलं ते. एकीकडे मी राबून दोघांसाठी अन्न आणते आणि तुम्ही दारूसाठी घरातील सामान विकता. तलपच लागली आता. दारू नाही पेली तर मग कसं होईल. पोटात खूप दुखते माझ्या. देना बाई 50 रुपये असतील तर. माझ्याकडे पैसे नाही आहेत. देना मा. बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत. देना बेटा. बाबा मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. अरे मी मरून जाईन ना. तर मग एक काम करा. जा काबड कष्ट करा आणि मिळालेल्या पैशातून मग दारू प्या. वा वा पुरी वा. म्हणजे आता मला या वयामध्ये तू काबाळ कष्ट करायचा म्हणजे तुला लहानाची मोठी केली फक्त पाहण्यासाठीच का. देना 100 रुपये देना का मरशील का देशील का. माझ्याकडे एकही रुपया नाही आहे. आता मला टोका खराब करू नको. माझ्याकडे पैसे नाही. स्टॉप 100 रुपये दे. बाबा माझ्याकडे पैसे नाही. 100 रुपये दे.
माझ्याकडे पैसे नाहीये. मी दोष ऐकणार नाही का? मग एक काम कर ना, त्या मेहनत कर, काबाळ कष्ट कर, आणि तेही जमत नसेल तर बस खिडकीमध्ये आणि आणि धंदा कर. वागणुकीमुळे आई आपल्याला सोडून गेली. जो माणूस पोटच्या पोरीचे असे हाल करत आहे, त्याने आपल्या बायकोचे काय हाल केले असावे. अरे माझी बायको जी होती ना, ती एक दिवस कोरा जात नव्हता, रोज मध्ये दारून पैसे देत होती. त्यावेळेस लागल तिला, कारण तिच्याकडे पर्याय नव्हता. माझ्याकडे पर्याय आहे ना. आता दुसरं काही नाही, तुला बाजारात नेतो आणि बाजारामध्ये नेऊन तुझा सौदा करून टाक. काय चाललंय का कुठं? काय झालं एवढ्या सुंदर अरे कशाला म्हणजे काय? 8 दिवस झाले दारूचा एक थेंब नाही पोटामध्ये. पोटामध्ये दुखून राहिलो खूप. तिला 100 रुपये मागितले नाही म्हणत आहे. आता मला सांग, दारूसाठी पैसे हिला नाही तर कुणाला मागितले? म्हणून मी ठरवलं तिला बाजारात न्यायचा आणि बाजारात नेऊन इथं सौदा करून टाकायचा. किती द्यायचे तुझ्या या या तुझ्या घोडीचे 15,000 रुपये देतो. 15,000 रुपये देतो. विचार 1000 रुपये. किती पैसे? 15,000. 15,000 रुपयात तुला माझ्या पुरीची चप्पल घे आणि 15,000 रुपये दे. ये होई आता घेऊन जाईल. झालं समाधान? पण बाबा, हे पैसे तुम्हाला किती दिवस पुरतील? 15 दिवस, 1 महिना, 1 वर्ष? अहो, कधी ना कधी तर हे पैसे संपतीलच. मग काय करणार? कोणाला विचार? स्वतःला? अहो, तुम्हाला तर कोणी घेणार सुद्धा नाही, कारण मानव जातीला लागलेले एक कलंक. बोल राहिली का? घेऊन जायला. खबरदार, खबरदार जर मला हात लावला. रानी सीधी तरह मेरे साथ चल, वरना तुझे निकाल जाऊंगा. मेरा मजाई नको मला तुझं सुख आणि नकोय मला तुझं सोनं नाणं. अरे तू तर स्त्रियांचा सौदा करणारा एक नालायक मीरा मी दलाल नाही, तर तुझ्यासारख्या कोमल नुकत्याच उमललेल्या कळीचा भाषण करणारा एक भ्रमर गुंगा. अरे सोड शेठजी, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. निघा. ओप्या, काय चाललंय?
अरे तू इथे उभा असताना तुझ्या डोळ्यासमोर हा व्यक्ती तुझ्या पोरी बरोबर नको ते उपद्रव करतो आणि ती बिचारी लोकांना मदत मागते आणि तू इथे सोंबासारखा उभा आहेस. जाऊ द्या ना साहेब, तुम्ही काय मध्ये पळून राहिले. जाऊ द्या ना साहेब, काय मध्ये पडता आलाय. साहेब मला वाचवा, माझा बाप दारू पिण्यासाठी मला रोज पैसे मागतो. साहेब काबाड कष्ट करून कसं बसं आमच्या दोघांचं पोट भरते. दारू पिण्यासाठी कुठून द्यायचे पैसे? आज मी याला दारू प्यायला पैसे दिले नाही तर त्याला कसे माझा काय ऐकतोय मी? म्हणजे दारूची एवढी बेधुंद नशा चढली तुझ्या डोक्यावर, म्हणजे दारूसाठी तू स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला विकायला निघाला. अरे बापाला लेकीला जगण्याची उमेद दाखवायची असते, तिच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून तिला या समाजातील एक उत्तम लेक, एक उत्तम बहीण, एक उत्तम माता, एक उत्तम पत्नी बनवायची असते. पण तू माणूस हरवलेला आहे का? नरभक्षक आहेस, नरभक्षक. आदर्श 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 हे आदर्श तत्वाचं तुमचं हे जे पुराण आहे ना, आम्हाला नका सांगू. तुम्ही तुमचं हर समजतात का? सारख्या नीच लांडग्यामुळे आपल्या देशातील स्त्रिया ह्या चार भिंतीच्या आड स्वतःला कोंडून देतात. योग्य नाही केलास तू शेठजी, योग्य नाही केलास. या विषारी नागाच्या शेपटीवर पाय ठेवून योग्य नाही केलास. सापाच्या औलादीच्या मला अजून ओळखता नाही. अरे रावसाहेब देशमुख आहे मी, रावसाहेब देशमुख. आणि मी जर म्हणत आणलं तर आता या क्षणी मी तुला तुरुंगात खडी फोडायला पाठवू शकतो. मी तुझ्या पाठीशी, बिलकुल घाबरू नको. गोप्या, गोप्या इकडे बोल. किती पैसे दिले आणि तुला किती पैसे दिले? 20,000. 20,000 दिला परत त्याच्या. काय म्हणल्या? लाज नाही वाटत हे काय? आणि यानंतर कोणत्याही पोरीकडे जरी वाकड्या नजरेला बघितलं तर हे तुझे दोन्ही डोळे फोडून तुझ्या हातावर ठेवीन, समजलं? मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही माझी अब्रू वाचवून जणू मला जीवन दानच दिलं. हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही साहेब. हे उपकार नाही तर ते माझं कर्तव्य. ठीक आहे, जा तू आज जा, घाबरू नको, जा आज. गोप्या, यानंतर दारूसाठी या पोरीला त्रास दिलास आणि तिच्या केसाला जरी धक्का लावलास तर मी तुला तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. मला धमकी देतो, मला या सिकंदरला. पण राव साहेब तो अजून मला ओळखलेला दिसत नाही.
अरे हाँ सिकंदर है, सिकंदर अच्छे अच्छे को रखता है अपने जेब के अंदर। बोलो बाबू। आता हा जो इथून गेलाय ना रावसाहेब देशमुख त्याला सुद्धा एक सुंदर आणि तरणी दाठी मुलगी आहे. बाबू हा जो गेला ना रावसाहेब देशमुख याला सुद्धा एक सुंदर मुलगी आहे आणि ती मुलगी एवढी मुद्दोर आहे की आपल्या बाबाचं एका शब्दाने ऐकत मी तर म्हणतो भाषा याच्या मुलीला तो आपल्या जाळ्यामध्ये अडतो आणि एकदा का ते तुझ्या जाळ्यात अडकली मग तिला नशेच्या आधीन लाव आणि एकदा ती नशेच्या आधीन झाली की मग हा रावसाहेब देशमुख आपोआप खलास. या सिकंदरने या राव साहेबाचा चॅलेंज स्वीकारलं म्हणून समाज. अरे हा सिकंदर म्हणजे वादळ या राव साहेबाच्या घराला उद्ध्वस्त केल्याशिवाय कधीही शांत बसणार नाही. या राव साहेबाने डोकं लई गरम केलंय. असं वाटतंय की काहीतरी नशा करावी. 8 दिवस झाले दारूचा एक थेंब फुटत नाही. नाही मामा नाही. दारू वेगळी ही नशा वेगळी. ही नशा घेतल्यानंतर असं वाटतंय की जणू आपण स्वर्गात चाललोय. तुम्ही या अगोदर बोलले ना ती तुम्ही कधी घेतली घेणार. यस तेच घेणार. हात समोर केला मी दिसलो तुम्हाला. आता मला स्वर्गामध्ये गेल्यासारखं वाटतं. भाषा या स्वर्गामध्ये 2 नर्तक्या आहेत म्हणे. एक रंभा आणि दुसरी उर्वशी. मला या दोघींपैकी एकाचं नृत्य बघायचं आहे. बोलव तिला इकडे. बोलव इकडे.